जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135व्या जयंतीच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे सन्माननीय अध्यक्ष पृथ्वीजीत सर्वदे, उत्सव समितीचे त्यांचे सर्व सहकारी, विश्वस्त समितीचे सर्व विश्वस्त, विचारपीठावरील सर्व नेते मंडळी, विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, या बैठकीला उपस्थित असलेले मंडळाचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, कामगार, विद्यार्थी, युवक, या संघटनाचे सर्व प्रतिनिधी, सर्व पत्रकार बांधव, उपस्थित बंधू आणि भगिनी, जवळजवळ 1.5 तासापासून ही बैठक सुरू झाली. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव हा आपला बहुधांचा फार मोठा सण आणि सोलापूर शहराचा जर इतिहास बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीपासून ही मिरवणूक या ठिकाणी. माझ्या अगोदरच्या सहकार्याने या ठिकाणी सांगितलं की मंगळवार, बुधवार, रविवार, पण शनिवारी आल्यानंतर परत दुसरा रविवार, अशा अनेक प्रसंग मिरवणुकीचे आपण बघितलेले आहेत. पूर्वी बांधवांनो, बाबासाहेबांचा जो पक्ष होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंबेडकर जयंती साजरी होत होती. आम्ही लहान होतो त्यावेळेस अगदी, आणि मग त्यावेळेस सुद्धा 2 मिरवणुका निघत होत्या. एक दादासाहेब गायकवाड गटाची आणि दुसरी बीसी कांबळे गटाची. त्या दोन्ही मिरवणुका आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघायच्या. पारंपरिक मार्ग जी पूर्वीचा होता त्या मार्गावरून पंचाच्या चावडीवर याचं विसर्जन व्हायचं. सभा व्हायची 4-4:30 वाजता दुपारी, आणि मग संध्याकाळी सगळ्यासाठी समस्त महार वतनदार ट्रस्टच्या वतीनं सर्वांना खिरीचं जेवण होतं त्यावेळेस. अगदी हा इतिहास आहे. थोडं बदल झाला. बैलगाडीतून आपण ट्रॅक्टरमध्ये आलो, टेम्पोमध्ये आलो, ट्रकमध्ये आलो, पुढे टेलरमध्ये आलो, आणि आता कंटेनरमध्ये आलो. जमाना बदलला, त्या पद्धतीनं परिवर्तन होत गेलं. परंतु गेल्या 4-5 वर्षापासून जर सोलापूरच्या जयंतीचा इतिहास जर आपण बघितला तर त्या जयंतीची मोनोपॉली या ठिकाणी करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. ही मिरवणूक, ही जयंती माझ्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, मीच पुढे राहतो. ही अर्थात या प्रक्रियेला मध्यवर्तीनं विरोध केला बऱ्याच वेळा. काही वेळेस त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधीचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप झाला. गेल्या वर्षीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर स्पष्ट महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकाच्या कार्यालयामध्ये निरोप होता की आम्हाला शासनाचे आदेश आहे, त्यामुळे तुमच्या मिरवणुकीमध्ये काय करायचं आम्ही ठरवले. म्हणजे जगाच्या पाठीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकमेव अशी निघणारी ही मिरवणुकीमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न शासन, प्रशासन आणि पोलीस खात्याने गेल्या 2 वर्षामध्ये केल्याचं या ठिकाणी आपणाला दिसून येतं. कारण गेल्या वर्षीचा जरी प्रकार बघितला, नवी वेस पोलीस चौकी जवळून रात्री 2 वाजता त्या हद्दीचे त्यावेळेचे PI यांनी जो प्रकार केला, कुणाच्या सांगण्यावरून केला की त्यांना विचारणा केली त्यावेळेस, आम्हाला वरिष्ठाचा आदेश आहे. आता वरिष्ठ त्यांचे पोलीस खात्याचे वरिष्ठ का महाराष्ट्र शासनातील प्रतिनिधी, हा नंतरचा विचारायचं सांगण्यासारखा नाही. शेवटी कसं आहे, आंबेडकर जयंतीच्या उत्सवामध्ये शासनाचा आणि प्रशासनाचा
आणि पोलीस खात्याचा जर हस्तक्षेप होत असेल तर मग कार्यकर्त्यावर जी बंधनं आले त्या बंधनाचा विचार करता या ठिकाणी आता चर्चा झाली. आम्ही जागेवर थांबलो. जसं मोहरमच्या पंजे एका ठिकाणी थांबतात तशा पद्धतीची चर्चा झाली. काही मंडळ म्हणजे आम्ही पुढच्या वर्षी मिरवणूक वेगळ्या पद्धतीने करतो. शेवटी कसं आहे, आपण सर्व बाबासाहेबांची लेकरं, बाबासाहेबांची विचारधारा, बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग जयंतीच्या माध्यमातून, मिरवणुकीच्या माध्यमातून लोकांपुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो. पानवाला तुम्हाला सांगायला हरकत नाही की 4 वर्षापूर्वी पोलीस प्रशासनाची आम्ही भांडलो आणि डफरिंग चौक हा मार्ग बंद केला. मार्दना पाटील नावाची आणि सानप नावाचे अधिकारी होते, बंदोबस्त लावला. त्यावेळेच्या सीपीनं ते ऐकलं आपण. परंतु गेल्या 2 वर्षाचा जर विचार केला तर 2 वर्षाच्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्र शासनातील काही मंत्री असतील, काही आमदार असतील, काही प्रतिनिधी असतील आणि सोलापूरचे पोलीस म्हणजे पोलीस अधिकारी यांच्या माध्यमातून आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये 2 गट पाडण्यात आणि 2 गटाला मिरवणुकीची परवानगी देण्याचा पायंडा गेल्या 2 वर्षापासून सुरू झाला. आम्ही पूर्वीपासून एकच मध्यवर्ती काढले आणि त्या मध्यवर्तीच्या माध्यमात त्याला एकट्यालाच परवाना मिळायचा. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये डफरिंग चौक हा मार्ग टाकून परवाना देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तो कुणाच्या सांगण्यावर केला असा विचार होता. पोलीस खात्याशी आमची चर्चा झाली. पोलिसांनी आम्ही सांगितलं की मागणी केली त्या पद्धतीनं आम्ही दिलं. तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही कोर्टात जावा. इथपण पोलीस खात्याशी झाली चर्चा. आणि शेवटी ज्या बापाने आपल्याला कायदा शिकवला त्या बापाच्या कायद्यानुसार कोर्टामध्ये सुद्धा जाण्याचा आम्ही निर्णय घेतला होता विश्वस्त समिती. परंतु विश्वस्त समितीच्या एका बैठकीमध्ये असं ठरलं की यावेळेच्या मिरवणुकीमध्ये 135व्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आपल्याला काही बदल करता येतोय. विश्वस्त समितीच्या गेल्या 10 दिवसामध्ये 2 बैठका झाल्या आणि या बैठकीमध्ये विश्वस्त समिती आणि उत्सव समितीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. 14 तारखेला येणारा जो मंगळवार आहे त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना झाल्यानंतर 19ला रविवार येतोय. त्याऐवजी पूर्वीच्या पद्धतीनं 10 दिवसात सप्ताह असायचा, वार टू वार. असाही आपण प्रयोग करूया. म्हणजे ही चाललेली जी वळवळ आहे हे थांबण्यासाठी पोलीस प्रशासनाला भाग घेणं एक दिवसाने आपला खर्च वाढणार नाही. रविवारच्या ऐवजी सोमवारी एका दिवस, मंगळवारी आपली मिरवणूक. हा प्रयोग आहे बरं का. शेवटी विश्वस्त समितीचा हा निर्णय आहे की या माध्यमातून जी मोनोपॉली मक्तेदारी आहे ती मक्तेदारी तोडण्याचा प्रयत्न. कारण मध्यवर्तीची पूजा होती 11:30 ते 12:30च्या दरम्यान आणि मग 12:30 वाजता पूजा झाल्यानंतर एकच गाडी महानगरपालिकेची आम्ही आणतो डफरिंग चौकातनं खालच्या माळ्यावर पडू. मग काही गाड्या येतात, पहिलं तुझी जाऊ दे, पहिलं तुझी जाऊ दे, त्याने अडवणूक कर. एकेका मंडळाजवळ 5-5, 6-6 गाड्या असून त्यांनी जर अडवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ही मिरवणुकीमध्ये भांडण नको, मिरवणुकीमध्ये दुखळी नको, आपल्यामध्ये काय वाद नको, ही भूमिका मध्यवर्तींनी सामंजस्यपणे घेतली. याचा अर्थ आम्ही कशाला भिलो हात आहे. कारण मुळात आमची पैदासच कॅन्सरची आहे. आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारधारेसाठी फार मोठा संघर्ष केला आहे आणि अजून मी शेवटचा रक्ताचा थेंबाशीपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका या बसलेल्या डायसवरची सगळ्याची. परंतु या जयंतीला गालबोट लागू नये. 2012 साली आपल्यात एक खंडबिंदूर होता पोलीस अधिकारी. त्या पोलिसांनी सांगितल्यानंतर त्यावेळेस फक्त मिरवणुकीमध्ये लाठीचार्ज झाला. अजून तुम्हाला माहिती नाही काय झाला इतिहास. त्यावेळेचे पोलीस कमिशनर हे बौद्ध समाजाचेच होते. अजूनही त्याची पेन्शन मिळाली नाही तुमच्या माहितीसाठी सांग. हे 12 ते 26
या सगळ्या म्हणजे आमच्यामध्ये बी काय तर असल्याशिवाय आम्ही करत नाही ना. आणि म्हणून आम्ही सांगतोय अगदी की बाबा शेवटी मिरवणूक करणारे जे मंडळ आहेत त्या मंडळाला संरक्षण देणं, त्यांच्या सोबत राहणं हे मध्यवर्ती. आणि ही परंपरा आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली आहे, ते आतापर्यंत आम्ही कंटिन्यू करतो. म्हणून येणाऱ्या 21 तारखेला मंगळवारी आपण मिरवणुकीचा निर्णय घेतला. त्याचं कारण एवढंच आहे की गेल्या 2 वर्षामध्ये पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासन, आता मला तर केंद्रीय मंत्री आहे की मी आणू शकत नाही का सांगा बरं. केंद्र आणतो, सगळे सिक्युरिटी बोर्ड उभा करतो, सगळे अगदी बीएसएफ फोर्स उभा करतो, चालतंय का. पण आम्ही नेत्याला सांगतो साहेब, जे ती मिरवणूक मोठी असते, तुम्ही आले की सगळं गोंधळ होतोय, कृपा करून तुम्ही. हे जनतेनं आपल्या आपल्या नेत्याला सांगितलं. तुम्हाला एक किस्सा सांगतो 1980चा, तुम्हाला माहिती नसेल. 80 साली सोलापूरमध्ये फार मोठी दंगल झाली, हिंदू मुस्लिम दंगल झाली आणि मिरवणुकीचा आपला मार्ग दत्त चौकातून सेंट्रल टॉकीज कडून विजापूर वेस्टला नेण्याचा प्रयत्न केला. 1980 साली मोहन पाटील जिल्हाधिकारी, त्यावेळेस आयुक्तालय नव्हतं, राम गावंडे नावाचा एसपी होते त्या काळात, राम गावडे पोलीस प्रमुख होते, आणि आमचा मार्ग बदलला. त्यावेळेस पारंपरिक मार्गावर मिरवणूक नेतो म्हणून रामदास आठवले सर्वात पहिलं पुढे होते, तुमच्या माहितीसाठी. आम्ही सर्व पॅन्थरवाल्यांनी साहेबाला विनंती केली, साहेब शेवटी आम्हाला सोलापुरात राहतात, प्रशासनाचं आम्ही ऐकतो. त्यांनी दिले तर ठीक आहे, त्या मार्गाने 1 वर्ष जाऊन बघूया का होते ते. आठवले साहेबांनी आमचं ऐकलं, साहेबाला तिथूनच आम्ही पाठवलं. आणि ज्यावेळेस मिरवणूक विजापूर वेस्टमध्ये आले तर बांधवांना तुम्हाला सांगतो, मुस्लिम बांधवांनी त्या मिरवणुकीचं एवढं मोठं स्वागत केलं, प्रचंड प्रमाणामध्ये स्वागत केलं. मिरवणुकीत आलेल्या सर्वांना सरबत दिलं, फळं दिले, सगळे दिले. आणि प्रशासनाला वाटलं याच्या आईला हित काय तर होईल, पण ह्या दोन्ही मिळून एकत्र झाले. त्यामुळे पुढच्या वर्षी आपल्याला 81 साली आहे ते मार्ग त्यांनी. आणि आता नवी पेठ हे बंद करायचं या ठिकाणच्या जातीयवादी काही आमदाराचं स्वप्न होतं पूर्वीपासून. आंबेडकर जयंती नवी पेठला येऊच नाही, आणि म्हणून हा सगळा खाटाटोप होता. आपल्याला काय भांडवलाला हाताचे धरले, काही मदत केली, आणि मग हा प्रकार सुरू झाला. त्याच्या खोलामध्ये जायचं नाही, सगळं आम्हाला बी करता येते. प्रशासन, शासन, शेवटी रस्त्यावरची लढाई आम्ही लढणारे कार्यकर्ते. आणि बाबासाहेबांच्या मिरवणुकीसाठी 78चा किस्सा तुम्हाला सांगतो. 78 अशी दंगल झाली भारतीय पॅन्थरची. 2 दिवस संचारबंदी होती. आपले पूर्वज म्हणत होते की मिरवणूक काढू नका, आम्ही म्हणणार मिरवणूक काढणार. भारतीय दलित पॅन्थरनं प्रत्येक ट्रकमध्ये दगड घालून मिरवणुका काढल्या काळात. हा इतिहास आहे. सांगण्याचं तात्पर्य ही कुणाच्या हितासाठी ही मिरवणूक नाही, जयंती नाही. बाबासाहेबांनी जी शिकवण दिली, जे विचार दिले, ते विचाराचं आचरण करण्यासाठी हे जयंतीचा उत्सव आपण करतोय. आणि दरवर्षी हे उत्सव मोठ्या प्रमाणात होत चाललाय. हे कशात आहे? बाबासाहेब स्वतः म्हणायचे, जिवंत बाबासाहेबापेक्षा मेलेले बाबासाहेब तुम्हाला कुणाला परवडणार. आणि आज हीच भूमिका देश नव जग स्वीकारते. आज जगाच्या प्रत्येक राष्ट्रामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारतोय. हे कशाचाच उद्योग आहे? या बाबासाहेबांनी या देशाचं संविधान दिलं, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून ही भूमिका घेतली. त्या बाबासाहेबांच्या जयंतीसाठी मी जर स्वतः स्वार्थ बघत असेल तर मला बी समाजानं बरोबर जागा दाखवायला पाहिजे. आणि अशा लोकांना जागा दाखवण्यासाठीच मंगळवारचा हा निर्णय आम्ही घेतला. आणि मग बघू मंगळवारी कोण येते कोण नाही येते. मंगळवारचा निर्णय घेतो म्हणजे आम्ही विश्वस्त समिती शहरातील जयंती उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक मंडळाला आम्ही भेटणार. मंगळवारी मिरवणूक आहे, मिरवणुकीला मंगळवारी याच. आला वेल अँड गुड, नाही आला घरी बसेल. शेवटी समाजात दलित लोक म्हणते तुला वर्गाने देतो, तू का जयंती काढला नाही, तुम्ही गल्ली बघून घ्या. मग तिथे बी डवसाचं काम आमच्या जवळ आहे, कुणाला कुणाच्या अंगावर सोडायचं ही बी कला अवगत आहे. शहरामध्ये 60 वस्ती येते, कोण कुठं काय करते सगळं आम्हाला माहिती आहे.
त्याच्यामुळे मी कार्यकर्त्याला विनंती करेन की मंगळवारचा यावेळेचा निर्णय आपण सर्वांनी मान्य करूया आणि प्रशासनाला आणि पोलिसाला दाखवून देऊ शेवटी मध्यवर्ती करू. प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याला आंबेडकर पुतळ्याजवळ 15 काय 20 मिनिटाची आपण वेळ देऊ. पण एक विनंती राहील, 11:30 म्हणजे 11:30 वाजता आपण घ्या. 11:30 फार 15 मिनिटं झाले की पुढे नाही काय विचार करा ना. माझाच बांधव आहे पुढं, माझाच भाऊ आहे पुढं, मी जातो पुढं, त्याच्यानंतर तू ये. ही भूमिका प्रत्येक मंडळानं स्वीकारणं गरजेचं आहे. आता झालंय का, मी 4 पोरं घेतलं की मी उठा कोण येते बघतो मी तुझा. बघायला आम्हाला मी येते की आता बिगर चष्माचे या वयात बघतो मात्र त्या वयात कसं बघा तसं बघा. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की मध्यवर्तीनं जो निर्णय घेतलेला आहे, मंगळवारी 21 तारखेला दुपारी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून पारंपरिक मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, डफरिंग चौक, इम्प्लॉयमेंट चौक, भूतनगर फॉरेस्ट मधून आपलं मग महापौर बंगल्यावर गांधी पुतळ्यावर परत आपला मार्ग. याच मार्गावर मिरवणूक नाही येईल, याच्यात बदल होणार नाही. आणि जी आपण सुरुवात केलेली आहे डीजे जे आता चाललंय ना, ते आपण रमायला सांगितलं होतं, एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड. आजही तीच भूमिकेवर मध्यवर्ती ठाम आहे. प्रशासनाला आम्ही सांगू, एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड हे आम्ही लावणार. कोण मध्ये येते बघू, आमची जयंती तुम्हाला काय करायचं ते करा. एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मिरवणूक निघेल. धन्यवाद. जय हिंद.